मारती काय अवघडीचं काही संबंध राजा काय 31 तारखेपासून तर 7 तारखेला वातावरण खराब आहे म्हणते. काय म्हणते बा काय काय तुराटे हातात येते का तुरी येते काही समजून नाही राहिलं मला का पुरा धुवून नाही तिथं ना म्हणून तर गडबड चालू आहे असं वाटते पटकन निघून आली मोकळं बा. पण म्हणलं कसं काय तुम्ही ते आज येऊन राहिले ना पण नक्की आहे तुमचं. अरे आता काय गंमत आहे करायची रात्री सांगत तुला येतो म्हणून ना आमच्या घरच्या बाया ना मी 6 जण आहो ना. तेच म्हणलं बा नाही तर मग कसं बघतातच म्हणसान आता इथं चाललो तिथं चाललो तर म्हणलं काय ते रोजानं ठरवलं का मग कसं काय उदळ कसं काय घेऊन राहिले तुम्ही. उदळ काय आणि कसं काय आता काय भानू तुझे कसं काय होतं म्हणलं नाही तुझे कसं काय घेतलं होतं म्हणलं 1000 रुपये एकर म्हणे गुंपा मावशी त्या हिशोबाने पैसे दिले आता तुमच्या घरच्याच तर बाया होत्या आता 2 दिवसात 6 बायानं 2 एकर काढून टाकलं आपलं 2000 रुपये पोहोचले बी तुम्ही होते जरा भर 300-350 रुपये रोज सरासरी पडते समजा नाही का. मग काही नाही उदळी केलं तरी सारखंच आहे नाही का अंगभर करून घेणार रोजानंच पाहा लागन. आपलं काय मारती रोजानं असलं तर रोजानं उदळ असलं उदळ असं काय आपण पाहणारे माणसं नाही आणि काय उदळच काय आता पाहत नाही भाण्याच्या वरात नाही पाहिला ना गयाटा काय सांगूच नको विचारू मग काय अरे उदळण गदळ हो काय राहिले काय सुटले काय झाडं मग काय त्यापेक्षा रोजानं पुरलं हो निपक कामही होते पद्धतशीर होते. एरी काय आहे 300-350 रुपये रोज आता एरी द्यास लागते आणि उदळ तेच पडून राहायला फालतू काय आपलं गदळ करून घेतं हो ना पण ती कसं तुम्हाला काय पुरते ते पहा तुम्ही तुम्हाला जे करायचं ते करा मग म्हणाचं नाही असं झालं तर झालं. अरे नाही ना बा आम्ही काय असे माणसावर करायचे काही आपलं हो पण किती एकर मारते समजा तूर किती आहे म्हणलं तुझी आपली 5 एकर सोयाबीनातली तूर आहे आता समजा 5 एकरातली आपण काय एवढी विशेष नाही म्हणा व्हायरच गेला का जशी पाहिजे तशी तूर आली नाही रप होऊन जाते तुमचं लवकर. तर समजा 5 एकर समजा असं म्हणा एका एकराला 3 बाया 15 बाया लागते समजा आपल्या 2 ते 3 दिवसात व्हायला पाहिजे तुम्हाला. 2 काढले थांब ना जरा 5 दिवसच लावतो ना मी थांब ना गडबड काय करतं हो ना आता काय जे लागायचे लागन आता त्याचं घास ते आपल्या हाती असते नाही का हो वावर पाहून असते शेवटी जर समजा तूर चांगली असेल तर मग जरा टाईमही लागते. बरं चला मग आता बबनराव जा लागन ना बाती हो लागा ना कामोकामी आता सकाळी लवकर निघा लागते ना 8 वाजता. चला बरं शिवलाल भाऊ जा आता घरी बस झालं तापणं शकणं हो जा लवकर फटोफट कामोकामी लागा न्यारीच्या भाकरी बायला म्हणा चला म्हणा 8 वाजता निघा लागते हो आणि म्हणलं संकेत जा बरं तू दुकान उघडलं असेल तर घेऊन ये नारळ अगरबत्ती हे ते साखर गिकर घेऊन ये म्हणलं प्रसाद. उघड आहे ना थांबा मिस्टर ब्रेक थांबेला उघड आहे ना 10 मिनिटांनी उघड आता दुकान उघड पटकन घेऊन ये म्हणलं सामान हो चला म्हणलं आता कसं बैलगाडी आहे ते बुडा आणि ते मागून आपल्याला पुढे जावं लागेल चालेल जाऊ मग पुढे आपण शिवलाल भाऊ पैदल हो बुडा येतेच मग मागून गाडी बैल घेऊन हो ना बस निघाले 8 वाजता बिलकुल हो चालले रमत गमत हो चला आता घराकडे जाऊ दे चला चहा घ्या लागेल घरी चला. कुठे हिंडत बसता तुम्ही निरा तापू शकत बसणं या ना पटपट आता चहा घ्या लवकर कामोकामी लागा आणि हे विळे म्हणलं खरपार घासून काढा म्हणलं खरं पाना त्या शांताराम भाऊजीचा नाही देवदास भाऊजीचा चांगलं घासून घ्या पाजून घ्या चांगलं ते कसं तूर सोंगायला सोपं जाते मग काय बसले ते खरपार घास ते हळंबा मशीन नाही का लाईनी पाटलाची मग त्याच्या ते मागून ते चरका असते त्याला एका मिनिटात सुरू केली तर टर घासत नाही ते आणि ते माझोड बसली आपली खरपार घासत येईन ती दे माझोड ते आता काय त्याला तर देता बाबा ती आता त्याला घाई असते ना आता सकाळी जायची आता चितून गेला राहू द्या म्हणलं राहू द्या ते ना तू दोन्ही येते मापुशी हो मग गाय बसली आपली कुठं बसली त्यानं घासत भासत दे इकडे ते माझोड आलो मी 10 मिनिटात आणा मग हो घेऊन या मग घासून चांगले हो आणा पाजून एक नंबर बाजूला आणा अजून किती बाजूला लागते त्याले बस झाला जा घेऊन जा आता झालं बावली भाऊ चला म्हणलं आम्हाला काढा लागते बशी काय आता रोजचा धंदा लावला राहिले तुम्ही चालले आपल्या पाचवाली आता आजच आलो मी काय नेहमी येतो राजा काही बी आपलं तेव्हा बबन भाऊ आले वाटते आता यायचं काय आहे ना आले दोन्ही आता काय होतं बबनराव काय म्हणलं काय साठी आली काय राजा दे नाही पाजून दे म्हटलं जरा असं तूर सोंगायला चाललो आता मारते इकडे दे बरं जरा पाजून ते मशीन करा बरं सुरू ट्रॅक्टर सुरू करा आणि दे तेवढं करून चेतन घे बरं दोन्ही ये बाजून आण मस्त मला पाटील आता आपल्याला कसं येस घासाच काम आहे आता हो काय राजा म्हणलं बबनराव आम्ही चाललो आता कधीला म्हणजे वावरात तूर काढाले हे आता दोघं तिघं आता लोक आले तर आता तुम्ही आले आता येस घासाचे काम करता तुम्ही जाऊ दे तिकडे माहिती द्या तेवढे बाकीच्या देऊ नका जाऊ दे आता कसं आमचा आता पहिला दिवस आहे चांगलं कसं तूर सोंगायला जाऊ दे आम्हाला यायचं एक खेप काढून जाऊ दे मोकळे करा दे हो चला फटाफट मी पुट्टेला बोलावून देतो आवाज देतो तोपर्यंत करायचं आता डबल कोरी आला तर 20 रुपये घेतो यायची नाही का हो फुकट नाही द्यायला पुढे कोरायला आला इकडे आला देतो घासो तेवढा असतं पाहिजे नाही का कशी शेपटल्या तर बाया नाही यायच्या लागल्या तर मस्त तूर सोंगायला कामी झाला व्हायला का सरकी आता बाबा गाडी ती मजा करते नाही का फिरायची कामं करायची. अरे काय शिवलाल का रे काय कसं काय म्हणतं कुकडे होय घेऊन कुठं होय म्हणतं श्रीमूर्ती तेच म्हणतं बा कुठे चालले आता म्हणलं यानं इंजन भडकवलं बरं आता हेच आपले मजा घेऊन राहिला. अरे हो बा आता काय करतं म्हणलं आता काय रिकामं राहिल्यापेक्षा आता चला म्हणलं बाबरा बरं आपण ते काय रे काय बरोबर नाही वाटत राहिलं काही बरोबर मग काय झालं तुम्ही एवढे मोठे माणसं राहायच्या काय ते घेऊन चालले आपले काय सोंगायला फोगायला हो झालं का खरंच झुंबर मध्ये ते काही खोटी गोष्ट नाही हो ना मध्ये तर कसं तरीच वाटून राहिलं बा एवढा मोठा अध्यक्ष समजा विदर्भ तालुक्याचा म्हणजे ये घेऊन समजा तूर सोंगायला चालला म्हणजे मनाला खराब वाटून राहिलं पण दे ना चिडवणीचं पाणी दे अजून चांगलं बिलकुल असं तेल टाकून राहिलं हे याला तर लय बरं वाटून राहिलं असं नाही मन मी लड्डी फुट गईस की थांब ना म्हणा जरासा तू हो थांब जरा इचुकाटा सक्रिय होऊ दे हो तू काम काढतो मी एक दिवस तो आज दिला भडकून का सगळा गेम फेल केला आमचा मस्त खादोडीची तर गेलो असता आता आयुषमध्ये आता हे वावरात तूर सोंगायला जायचे पहिले आमच्या तर हो ना म्हणजे आता काय करता आता शेवटी हो काम केल्यातच देव आहे ना कामातच राम आहे का नाही तेच आहेच म्हणा श्रीमंती असली तर माणसानं माजू नये गरिबी आली तर माणसानं लाजू नये नाही का ये घेऊन आपलं तूर सोंगायला आपलं सारखं असंच पाहिजे
आता काय रस्त्यावर आलो, अरे बा रस्त्यावर नाही आलो ना म्हणलं आम्ही. चला बा आता जा लागते मग चाललो काहीतरी काम करणं, असं आहे ते. हो ना ते त्याचे 4 लाख दिले वाटते मग ते माणसाचे. हो ते आला होता ते काय गेला वाटते ते सगळं माहित आहे बरं. पण आता काय करावं आता, हो ना माणसाची पडती आली की असे लोक भेटते तर. हो दिले ते पैसे दिले ते. जा आता तुम्ही तुमचे काम करा बा, तूर काढा तुमची, आम्हाला आमचं जाऊ द्या. चला मारत राहा, उशीर होते आपल्याला. चला हो चला मग आम्ही येतो आता, पोट्टे गेलेत ना पुढे. चला पाटील करा सुरू मला ट्रॅक्टर. चला बसतो मग मी. चाय म्हणलं शिवला जा पाहिजे म्हणलं बबन गिबन, कसं तुम्हाला नाही सवय राहायची. जरासं कसं इया लागायचा बोटा गिटावर, जरा सांभाळून करा काम. जा जा झालं रे, लय मीठ लावून राहिला तू जखमीवर. थांब जा बा जा. हो जातो आम्ही आता. हो जा तुम्ही जा. हो बाईसा बाहेरचं झालं म्हटलं, पाणी शिपलं झाडलं, आता अंदरची फरशी पुसतो आणि मग आपलं नाश्त्याच्या कामी लागतो. करा ना अजून 11 वाजता नाश्ता. हो माझा मुलगा जगदीश आता तसा बघा नाश्त्याचा आता दवाखान्याकडे निघाला. काही काळजी आहे का तुम्हाला? रोजचं साईन तुमचं. तुम्ही तसेच, तुमचे भाऊ तसेच, तुमचा पुतण्या तसा. 3 जण कामाला आहे, पण एक कामाचं ढंग नाही तुमचं. पाणी शिपलं नाही, सरकं ना कोणतं काही नाही. म्हटलं आता लवकरात लवकर नाश्ता करा. जगदीश थांब थोडा 10 मिनिटं थांब. आपण बाईसा आता तुम्ही म्हणे बा पाणी मारा हे ते, आता तुम्हाला तर म्हणलं बा पहिले नाश्ता करतो. मला नको शिकू तुम्ही, काय सांगायचं काय करायचं ते. मी सांगते ते काम करा मुकाट्यानं. काम करायचे असेल तर करा, नाही तर सोडून जा. नाही आता हे बा बाईसाहेब लय झालं म्हणलं, सैन नाही होऊन राहिलं आपल्याला. हो आम्ही 3 जण काम सोडतो म्हणलं आता. हो ते आपलं कोणाला तुम्ही सांगा बा, हो काही आपल्याला पुरत नाही इथं. अरे जा ना मग जा म्हटलं. मी काही तुम्हाला काही असं धरून बांधून आहे का? मला काही असं नुपर नाही म्हणलं लोकांची. पैसा फेकते म्हणलं मी, फुकट नाही काम करून घे. काही नाही का बसाचे पैसे देणार आहे का मी तुम्हाला? तर म्हटलं काही गरज नाही. तुम्ही मी एक फोन करते. दुसरे माणसं येणार आहे इथं काम करण्यासाठी. त्यांना मी फोन करते, ते कधी येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सुट्टी. 2 महिन्याचा पगार आला ना तुमचा, तो मी ते आल्याशिवाय देणार नाही. बरं झालं बा, जे बी कोणी येत असेल त्याचे आभार मानतो मी. हो या म्हणा बा, लवकरात लवकर तुम्ही इथं पहा काय आहे तर. मोठं कठीण काम झालं इथं, जगणं मुश्किल झालं इथं आता. हो आमचे पैसे लवकर देऊन द्या बा, आम्हाला लवकर रवाना करा. हो ते सांगत आहे ना मग, मी त्यांना फोन करते बघते. आजच येणार होते ते. 9 वाजेपर्यंत बहुतेक निघणार होते. बघते मी त्यांना फोन लावून. तर मेले हे आता इथं जर आले का नाही, हो बस झालं बा, नरक पुरलं पण हे घर नाही पुरलं खातोड्याचं. हो बोला बाबा त्याला लावा, फोन लावा त्याला. आता शिरणी गिरणी खाल्ली. तेच म्हटलं आता तुम्ही काय करा, आता किती जण 6 जण तर रप चालले आपापल्या वही. आता 2 एकर आज कव्हर करून टाका मग पूर्ण ना. झालं 2 एकर पडलं समजा, मागच पडलं असंच समज तू. फक्त पाण्या घेण्याची व्यवस्था कर म्हणलं इथं. भरणं गिरणं आणून ठेवा. ताण लागली की माणूस कसं मग इकडे तिकडे जात नाही. तर तुम्ही आणायला नाही पाहिजे का भरणं गिरणं? आता मजूर म्हटल्यावर संघ आणायला पाहिजे आपापलं भरणं. तुम्ही का नाही आमच्या भरोश्यावर राहता ना, आम्ही तुमच्या भरोश्यावर राहतो. बरं मी आता असं म्हणतो काय, आता मला का आता पाईप लावायचे होते, जोडायचे होते, लई नाही ते आता. तर बबनराव तुम्ही घेऊन या पाणी. तिथं आपलं शांताराम भाऊजी तिथं मळकं गिडकं सापडून तुम्हाला एखादं खोपडी बशी ते उचला आणि घेऊन या इरीवरचं. बरं येतो ना मी घेऊन. हो काही हरकत नाही. हो चला बरं झालं, अर्धा घंटा तिकडे. बरं या मग मारत राहा तुम्ही, आम्ही बस लागतो काम कमी. हो आता हे सुरू करून देते, तोपर्यंत मी पाणी घेऊन येतो. बरं ठीक आहे मग, तोपर्यंत बाबा येते, बाबा आणते भरणं गिरणं मग. हो चला ठीक आहे मग, आता चालते तुम्ही, मी येतो मग. सांगा आता वहिले हातही नाही लावला तर फोन आला कोणाचा येतो. 1 मिनिट पाहू दे बा कोणाचा. थांब रे बाबा 1 मिनिट. खादोडबाईचा वाटते. हॅलो. हां बोला म्हणलं मॅडम, बोला. हॅलो खादोडे मॅडम बोलते म्हटलं. काय झाली का तयारी, निघाले का म्हटलं घरून? हो कसं वाट पाहत आहे म्हणून म्हटलं, अजून आले नाही. 9 वाजता येणार होत तुम्ही. बापा रे म्हणलं आता 9 वाजता म्हणते. इथं तर तूर सोंगाले आम्ही. नाही ते कसं झालं मॅडम, थोडं म्हणजे असं झालं काय ते, आता काय सांगा तुम्हाला. काय सांगा म्हणजे काय सांगायचं काय? तुम्ही येणार होते ना नक्की, अजून निघाले का तुम्ही? असं कसं करता तुम्ही? नाही तसं नाही येऊनच राहिलो आम्ही. बस झाल्या आमच्या तयाऱ्या थैल्या भरून आहे. पण कसं झालं, आमच्या घरच्या बायाचं काय म्हणणं आलं म्हणे बा, आता 31 तारीख आहे, शेवटचं वर्ष आहे उद्या. म्हणून म्हणलं कसं 1 तारखेला म्हणलं मग पहिल्या दिवसपासूनच कसं तारीख होऊन जाते आणि बरोबर मग कसं हिशोब ठेवायला बरं होते. म्हणून म्हणलं आम्हाला 1 दिवस जरासं कसं इकडचे वावरा शिवराचे काही काम आहेत तेवढे निपटून घेत होतो, असा आमचा विचार झाला. तुम्ही असं नका करत जाऊ ना. मग सांगायचं ना अगोदर, काल रात्रीच सांगायचं तसं. मी आता यांना सांगून बसले होते, बरं झालं गेले नाही आता इच्छे काम करणारे. आता यांना सांगावं लागेल आजच्या दिवस थांबा, 1 तारखेला जा म्हणून. पण असे कामं नका करू तुम्ही. 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला या तुम्ही आता. अजून 1 वय नाही सोंगणं झाली आणि कायचं खरं आहे, अजून थांबा ना बा. हो ना बिलकुल 1 तारखेला सकाळीच बस आलोच समजा, असं समजून घ्या. हो काही विषय नाही, आम्ही 3 इथंच हा. बस येतो. हो का चालतं ना, उद्या चालतं ना आपण 1 तारखेला समजा. हो बस आजच्या दिवस मॅडम, आजच्या दिवसच काम आहे. झालं म्हणलं काही नाही, म्हणजे इकडे निरेपिरे होऊन जाते. मग कसं बिनघोर. आपण आधी सांगायचं नाही सर्व. आम्ही आता इकडे यांना सांगून बसलो. पण आता म्हटलं 1 तारखेला कसं बिलकुल 100% या तुम्ही. हो मी 4 लाख रुपये दिलेले आहे तुम्हाला, याचे जरा भान ठेवा तुम्ही. हो ना लक्ष आहे ना ते. हाय लक्ष आहे आमचं. तेच म्हटलं, नाही तर मग चाटा देसान तुम्ही. 1 तारखेला जर नाही आले तर मी तिथे येईल म्हटलं. 2 तारखेला सांगून ठेवते मी आताच तुम्हाला. माझ्यासारखी बाई खराब नाही म्हटलं. मी तुम्हाला कसं साध्या भाषेत सांगत आहे आता सध्या. हो ना खरंच म्हटलं मॅडम, नक्की येतो आम्ही 1 तारखेला. काही जमाना झाला चालतं, पण एकले येतो म्हणजे येतो. हो नका करू तुम्ही, परंतु कसं 1 तारखेला तिथे आले पाहिजे तुम्ही. नाही तर मग मी कसं, मी आहे तुम्ही. ठीक आहे, ठेवते मग आता फोन. शिवलाल भाऊ काय म्हणते, 1 तारखेला याच म्हणते वाटते नाही. 1 तारखेला जर नाही आले तर पहा म्हणे, मी हा तुम्ही हा म्हणे. मग हो ना काय मग कसं काय खरं होतात, आपल्या घरच्या बाया बी काही सुचू नाही देऊ राहिले. काय कठीणच होते वाटते माय फिरत नाही का. हो ना आता काय होते काय नाही. हो जाऊ द्या आता. चला करा तूर सोंगणं सुरू करा. बबनराव पाणी आणते तोपर्यंत. गॅस सुरू करा. मला समजलं तुम्ही तूर सोंगायला म्हणे. काऊन म्हणलं काय गाडी गिडीचं बंद केलं वाटते मग सगळं नाही. काऊन काय झालं काय नेमकं?
काय आता ते कसं आमचं कसं आहे, आमच्या काय मनात आलं केला दिवस आहे आमचं. घडीत हे तर घडीत ते. चला बा म्हणलं तुरीचा सीझन आहे. आम्हीच म्हणलं मनानं की म्हणलं चला गड्या आपण तुरीचा सीझन काढू म्हणलं एवढा. तर पण आता आहे बा पाणी प्यायला भरून नाही ना कोणतं काही नाही. शेवटी इथं आलो म्हणलं मोठे बॉल म्हणलं आहे का बा आता योगा तुम्ही आले. आता पाणी आणतो फर्स्ट क्लासपैकी आता नेऊन देतो. आता म्हणजे मजूर तिकडे बसलं तू आता इथं बसला गोष्टी सांगत मग जा ना बा तिकडे. इथं बसल्यावर होणार आहे का ते. चालत होतो मी आता मोठे बाबा म्हणे बसा बसा आता 2 शब्द कसं आता आबाजी सांगायला येतात यायला म्हाताऱ्या माणसाला कसं कोणतरी बोलायला पाहिजे. मला बरं बा ठीक आहे म्हणून 2 मिनिटं बसलो होतो. आपण तिकडे मजूर आपलं काम करून राहिलं त्याला पाण्याची आवश्यकता आणि तू बसला आपला इथं. जाय आता लवकर इथं थांबू नको जाय पटकन जाय. गुंपा बुडी आले वाटते बबनराव पया म्हणलं लवकर पया इथं बसू नका तुम्ही आता. का बुडी आले ना म्हणलं बा मुकरदमीन. अरे हो हो गेले ते पाणी घेऊन गेले म्हणलं गेले. पण आता म्हणलं इकडे हो कुठं भरण्यासाठी या खोपडीवर गेला म्हणे अजून अर्धा घंटा झाला याचा पत्ता नाही. मजूर बसून ठेवलं सर. म्हणलं काय इकडे हाय का नाही पाहायला आलती म्हणलं हाय का ते आलता का. हो आला होता ते गेला ते आताच भरणं घेऊन गेला. गेला चालत्या गाडीत सीट टाकणार लोक तुम्हीच बसून ठेवलं असेल इथं बसला असेल गोष्टी सांग. इथं सुद्धा वाटते आता म्हणजे सांगा नाही का उपरचे धंदे आता ते बसला इथं. अरे म्हणलं ते बसला ना बा मी थोडी बसलो काही. आम्हीच त्याला म्हणून जाय म्हणून बा पटकन काम करू द्या म्हणलं लोकायले. सांगता मोठे तुम्हीच बसून ठेवलं त्याले. चला ये तुम्ही आता पाहतो कुठे आहे तिथं. अरे बाबा कुठे आहे लवकर ये म्हणलं कुठे आहे रे. गुंबा मावशी आलो ते दोर नव्हता म्हणलं दोर नव्हता. हो बस झाला आता काढलं पाणी येऊन राहिलो. येऊन राहिलं दोर नाही हे नाही तसं नाही. ये लवकर चल पटकन ये. आम्ही तर मजूर तर काही दिसून नाही राहिलं कुठं काय सुकून राहिलं तर 2-4 वही सोंगल्या कुठं बसले म्हणाले पाहिजे. काही कामं करून राहिले का नाही. हे या मारत्याला म्हणलं ना मी उधळे देऊन टाके रोजन दिलं ना. काय कुठं गेले काय सांगा बसले वाटते सावली ती कुठं तरी नाही का. पास लागते वाटते जाऊन बाबा कठीण काम दिसून राहिलं मला. काशाला म्हणलं इकडे येतात बसलं अजून सोबत ते. अबे इकडे ना काशा काय उधळ घेतलं का इकडे ना चालतेच आहे का मरतं का काम करू ये इकडे. जाऊ दे ना ऐकू जात नाही त्याला. मग काय जाऊ दे करू दे. हो बस तू बस ना आपण बस ना. हो काय म्हणले का लय थकलं पण नाही का हातही दुखून राहिले बिचारले का जसं सोंगू माणसाचा पुरं हातच जाते नाही. हो रातच्यानं काय म्हणतं हो बोले कसं नाही हो कठीणच दिसते मला. माहिती लय जीवावर राहिलं पण आता काय करता काय इलाजच नाही आपल्याला काम तर करावंच लागते ना. काय उरते रे मग काय होणार आहे तुरी आहे तरी का शेंगा काहीतरी. मग व्हायरस आला पुरं खलाच लागला. मग काय तर मजुरी निघत नाही याच्यात सांगतो तुले. हो मारते सांगतो ना कुठे गेलं मारते मग तिकडे गेलं ते पाईप लावतो म्हणे बा. जाऊ दे ना बरं आहे ना ते आला तर की मग जाऊ दे बरं आहे ते बुडा आहे आला नाही पाहिजे म्हणजे टेन्शनचं काम नाही. तर बा हे माहिती नाही वाटते आत्ता झालं वाटते. अरे राम खरे काय राजा काय मुक्षर हे टाईम होई आता राजा घरधंदे ना लवकर आलं पाहिजे ना राजा. पाण्याला काही ते भरणं नाही ना कोणतं काही नाही. तिकडून आणा सरेला का दोर नाही फोर नाही. किती येले म्हणलं आमचे. अरे बाबा कठीण काम दिसून राहिलं मुले का. मग आता त्याच्यासाठी काय राहू द्यायचं आता. घ्या ना म्हणलं पाता घ्या ना रपो काय 5-6 पाताराच्या सोंगल्या नाही तर म्हणलं बसली तुम्ही. जरा झालं पाहिजे ना कमीत कमी 2 एकर तर झालं पाहिजे 6 माणसाले. होते ना तुम्ही नका काळजी करू. फक्त आता तुम्ही काय करा पाणी सोय लावा बा. मग काय तर मग आता बबनरावनं आणलं पाणी. ती मटकं सरला आता पाणी आणा बा तुम्ही काय करू. आणलं मी ते आणले मी गाडीतने आता आणले 2-4 भरणे आणले आणि तुम्ही भरून. हो घ्या म्हणलं तुम्ही सुरू करा. ते बाया चालू आहे तुम्ही बसले आपले ते काशा चालू आहे. जा बरं करा पटपट करा जा. ना बा हे काय म्हणलं मगापासून चालूच आहे. तुम्ही अशी आम्ही बसायची असं होती ते लोकांना मालकाला वाटायचं की बा बसूनच आहे का मगापासून. आमचं लोकांसारखं नाही ना देखारे काम. मालक आला की काम करायचं बा नेमकंच बसायची तुम्ही अशी. हो ना मग म्या काय म्हणलं का तुम्हाला. हो पण म्हणलं लागा कामोकामी आता मी आणतो पाणी. झालं पाहिजे बा. कसं वरचं वातावरण नाही बरोबर लवकर निपट्ट घ्या लागते. बरोबर आहे तुमचं काय चुकलं. चला करतो मग चल बबन म्हणलं बसण्यानं होणार नाही ना आपल्याला. चला येतो म्हणलं आणा मग तुम्ही पाणी जा. असं हो का झाले जेवण घेऊन झाले मग नाही हो का. काय झालं किती वही सोंगल्या मग. काय तो का वावर काय ते निरा खळून निरा पाहा लागते ना ते. तूर सोंगता नाही राहिली निरा म्हणलं त्यांनी गवतच झालं. चालू आहे म्हणा तरी बी करू राहिलो आम्ही काही ना काही. आता जेवण झाले मॅडम कसं तंबाखू पाव कोणाच जवळ नव्हता. मॅला असं बा तुमच्यापाशी कंदील बुड्याजवळ गेलो ते म्हण नाही. मॅला हाय का म्हणलं तर पाव तुमच्याजवळ. द्या बरं जरासं चंची काढा. सांगा आता आम्ही का तुमच्यासाठी आणतो का. आता मला दिवसभर पुरला पाहिजे ना बा. तुले देऊन मी काय करू मग. आयडिया नाही अबुजराजा गद नाही खात ते तंबाखाले. म्हणलं जरासा दिला तर काय बिघडून राहिला. द्या जरासा उलिसा. इकडे बसला वाटते रे काय डॅनल गुतून ठेवले काय रे बाबू म्हणलं काशीनाथ. बाबा रे हे आलेस का बाबा काय करावं. मुकडदम नाही सुचू देऊ राहिला आणि मुंगशीराम काय करावं. हे मागच आहे काही नाही म्हणलं हे जरासा तंबाखू घ्यासाठी आलो होतो. झाले बसले का पाचीवर बसले का लोक. बाबा 15 मिनिटं झाले ना म्हणलं. जेवण अर्धा घंटा केले तर अंग टाकले जराशे. आराम झाला सगळं झालं ना आता. अजून ते सरलच नाही का तंबाखाचं. बापरे बसले का पाहता हाय टाइम माहिती नाही बोलायला का. चला बरं आपण काळजीने घ्या लागले का झालं पाहिजे ना. काय सांगा बाबा कुठंच भोगा एवढा आता. चल बाबा बस म्हणलं पाचीवर बसते झालं पाहिजे काही नाही रोज मजुरी पुरतं तरी काम कर म्हणलं. चल म्हणा वे काय गडबड करू राहिले तुम्ही. इतकी गडबड नका करू ना. इतकं का आपल्याला काय आपल्या अंगावर तर काम आहे काय. होऊ द्या ना 2-4 दिवस लागून त्याच्यापेक्षा काय होणार आहे. बसले आपले आरामात चला घाई नका करू. अरे काय शिवलाल भाऊ राजा बायाच्या अर्ध तर काम करावं लागेल ना कमीत कमी. हे पेंड्या तर कमीत कमी आणून टाका लागेल ना आता.
अरे हे आलं करायच्या जाणं बा तिकडे पाणी देणं गवाले हो ना हे धव धवले का माय येता जाता येऊन राहिलं काय म्हणते काय सांगा आता रे सरा धिंगाणाच केला गडे ना काय तूर सोंग का काय होय रे हे काही वरून काही खालून सरा गयाटही गयाट आणि ते काय गंजीन तर लावली बापा 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 कठीणच आहे. अरे काय जिंदगीत काही तूर सोंगली का नाही म्हणलं काय तूर सोंगणं होय का काय मजा का करणं होय का म्हणलं काय गयाटा सांगा आता काय बोलावं अरे काय आता मुंशीराम बोलता राजा तुम्ही बाबर हे आता हे किती कळून फळलो याची काय सोंगा वाटते का माणसाले कोणी येत नाही म्हणून आम्हाला इकडे गुंफापुटीने पाठवलं म्हणजे आमची म्हणजे हिवशिवासाठी कोणी येत नसल मरायला का याच्यातनी बाबर हे काय कळलो का काय होय कोणी सोंगते का याच्यात ढमकाय निरा म्हणलं गोष्टीचा मांडवर आहे इथं बस तिथं बस पाणी आणायला गेलं तर अर्धा घंटा येणंच नाही काय असे का कामं करणं आहे का तुम्ही का मजा का करून राहिले का म्हणलं रोजा नाही म्हणजे काय फुकट आहे का म्हणलं 300-350 रुपये रोज देऊन राहिला मी आता काय रोजाचं काढून राहिलं तू काम करूनच राहिलं ना बा काय रिकामा का बसलो का कुठं चालूच आहे ना चालूच आहे ना चालू आहे राजा जे माणूस भेटला त्याच्या संग गप्पा सांगत बसता इथं उभं राह तिथं उभं राह गोष्टी कर आता पाहूनच राहिलं ना गंमत मगापासून तिथून मी इथं उभं राहता तिथं उभे राहता म्हटलं रप आणून टाका आज नाही उद्या आणूनच टाकणार आहे तुम्हाला. अरे पण चालूच आहे ना दम नाही घेतला आम्ही सकाळपासून आलो तसं चालूच आहे ना फक्त आम्ही जेवण केलं बा याच्या पडायला काय केलं सांगा बा तुम्ही काय करून राहिलो ती गंजीन तर लावली राजा काय किती दिवस लावसा नशानं मी म्हणलं बा आज आता 6 मजूर म्हटल्यावर 2 एकर पडायला पाहिजे होतं एकर 1.5 एकरही नाही पडलं ते 1.25 एकर वावर काढलं तुम्ही आज फक्त अजून आता एवढ्या मोठ्या पेंड्या आणणार आहेत हो ना मग आता करूनच राहिलं ना आता आणूनच राहिलं ना तुम्ही जर अशी गोष्टी सांगत बसन होणार आहे का ते जा तुम्ही कामं करू द्या आम्हाला कामं करू द्या 2 एकर लगायचं मामीन कंदील पोट्यानं 6 बायातनी सोंगलं लगायचं हो ना आता हे किती दिवस लावते काय लावते करा बरं हो काही करा तुम्ही मी 5 एकराची तुम्हाला लय 5,000 रुपये देणार आहोत तुम्ही दिवस तिकडे 10 लावले चालते मला काही करणं लागत आता अरे आम्ही तिथं अंगावर आला काम अरे नाही हो तसं कसं काय आम्ही रोजाना बा उदळ सांगू नका आम्हाला ते लागले ते दिवस त्याप्रमाणे मजूर लागत नाही ते दिनचा पैसा असं नाही आहे समजलं का 5 एकराला 5,000च दिन तुम्हाला तुम्ही तिकडे किती काही दिवस लावा आता काऊन की तुम्ही कसं निरा कुच्चरपणा करून राहिले ना दे ना काढून दे ना मग हो ना काढून दे ना राजा हो ना हे बा तुम्हाला पटत नसेल तर राहिलं बा उद्यापासून येणार नाही म्हणजे कसं काय पुरं सोंगल्याशिवाय जाऊ देत नाही मी आता हात लावला म्हणलं तुम्ही दुसरं मजूर येत नाही आता हो ना करूनच राहिलं ना जाबर तुम्ही आता फालतू डोकं नका गरम केला राजा दिमाग फालतू हो ना आमचा आम्हाला माहिती घाम करू राहिला एवढा काम करू तिकडे बाजून उद्या बरोबर जे झालं ते करतो आम्ही करा ना किती काय करा तुम्ही पण तुम्हाला सोडत नाही वावर झाल्याशिवाय चल दे बरोबर बोला शांताराम भाऊची राजा गंजी लागली वाटते बा आम्ही जास्त वाटते मजूर नाही शांताराम भाऊ आता 2 दिवस झाले चालूच आहे ना मायर बा मग काय आलं आठवत आता झाली गंजी लागली आपली काय मस्त लावली पण गंजी राजा काय मावारात तसला धिंगाणाच केला शिवलाल भाऊन यायनं मग काय तर पण म्हणा ना म्हणलं झुंबर भाऊ काढा ना विषय मग बडभाऊचा बरं मी काय म्हणतो आम्ही काय साठी आलतो माहिती आहे का तुम्हाला नाही बा मला काय माहिती तुम्ही काय लिहिले काय काय लिहिले म्हणलं उद्या 31 तारीख आहे हो काही ना काही जरा खयावर काहीतरी हो घोगऱ्या शिजवा म्हटलं जराशा काही निरा काय कोळलं आता एवढी मोठी गंजी लागली मस्त इथं भावाला भरून टाकू 31 तारीख आहे आपलं गरीबाचं काय कोणत्या काय हॉटेलला पार्ट्या करतो कापू आपल्या वावरात रखवाली होते सगळं होऊन जाते मनातलं झालं नाही का हो ना कशी रखवाली होऊन जाते बरंच बरं आहे आता काय घोगऱ्या शिजून टाका लागत अरे बा मग काय हरकत आहे त्याची एवढं का बारीक पाण्यानं माणूस आहे का आपण शिजून टाकू मस्त बिलकुल मसाल्याच्या घोगऱ्या बनवून टाकू सुपर लगायच्या मग काय पाहा लागते तर मी काय म्हणतो चंद्र भाऊ आपलं तुमच्या माज व्हायला बोला ना हो एखाद्या व्यक्ती लय दिवस झाले 2-3 वर्ष झाले बडभोले बोलाल नाही तुम्ही एखाद्या व्यक्ती हो कळलं का ते काय ते रे ते येत नाही ना मग निरा आहे बा घरन दुकान याच्या पडायला काय माहित नाही दिले तेच नाही मग आम्ही पाहायला बोलावता कालच फोन केला पण ते काही आमच्या जरा काही धुरले नाही येत नाही बरे आम्ही पण म्हणलं पाहा ना तुम्ही जरा जाक लावा ना काही ना काही तसं करता नाही का तसं तर काही येत नाही ते हो कसं आहे लय चत्र आहे बरं ते पाहतो तुम्ही हो बसतो भेटते बोलावचं ना आपल्याला उद्या बोलावचं म्हणजे बोलावचं तेच म्हणलं मी त्याला बोलावं तुम्ही काही करा हो कसंही करा पण बोलावा हो पहा काही आयडिया लढवा जरा आयडियाचं काय रे आपल्याला पोतच आहे बात सोड तुम्ही थांबतो आता 1 मिनिटात फोन लावते मला त्याला 1 मिनिटात उद्या जर नाही आला तर मला म्हणतो लावा मग फोन लावा द्यायला करा क्लिअर करा दे नाही आता मला पहिले का दिवस कुकून निघाला पाहू दे आता माझा फोन म्हणजे आता कठीणच काम झालं अरे हॅलो म्हणलं कसं काय फोन लावला बाबा माझ्या पूर्वी मला फोन लावता राजा एखादी व्यक्ती काय होती आता अडचण अरे काय राजा बडभाऊ हो का चर्चा काय वार्ता काय तुम्ही आपलं हसून राहिले मजाकीचा टाइम नाही आहे नाही काय झालं बा काय चिठ्ठी फाटली का कोणाची का मला तर काहीच माहिती नाही म्हणलं काय झालं रामपूरले काय झालं काय नाही काही माहितीच नाही वाटते तुम्हाला काय राजा असं सगळ्याला माहित झालं तुम्हाला माहित नाही म्हणता मारुतराव माहित नाही का म्हणलं काय झालं माहित नाही माय भिंत अरे मग सांगा ना काय झालं तर मारतेला काय झालं त्याच्या बहिणीला तर सांगा लागलं कमीत कमी ना तेच नाही म्हणून तर तुम्हाला म्हणलं सध्या कुठं दाट्यात जाऊ ना दाट्यात आता घरात चाललो होतो ना पहिले तुम्ही ऐका तर खरी होय बा तुम्हाला वाटतं तर आताशी सांगू नका बाई काय जित रातभर हो तुम्ही काय करा सकाळी सांगा सकाळी भेटीली आम्हाला मारतीच्या हो ना ते विषय नाही तिला सांगेन मी सकाळी पण मी काय म्हणतो झालं काय नेमकं म्हणजे मारुतराव काय आता काय कबाडा काय केला म्हणलं त्यानं
ते काम तुम्हाला माहिती का बडबड मारत्या म्हणजे कसं बदगुने मारत्या. वानेराच्या मागं लागलं झाडावर चढलं का शेंड्यावर गेलं. वानेराच्या बरोबरी करू शकते कोणी. वरून पडलं ना बा शेंड्यावर, वरून पडलं वरून. म्हणजे आळमूळ लागलं राजे त्याला. मग काय पुरं कंबळ असं सरकं नेऊन राहिलं त्याचं. हो घरी आहे आता. कालचीच गोष्ट आहे समजा संध्याकाळची. झालं बा जे व्हायचं ते झालं शेवटी. मला वाटेच ना ते एखाद दिवस तरी हाताने शिकून घेणार आहे ते. कोणाचं ऐकतच नाही ते. मुजरवानाचं मारते बुलटे लागायचं. आता काय वरून पडलं. सर आता काय म्हणते तब्येत गिबेत बरी आहे का कसं काय. आता बरी कायची म्हणते ते. आता काय एक्सरे काढला काय रिपोर्ट गिपोर्ट त्यालाच माहीत काय आहे काय नाही. तर औषध पण चालू आहे आता सध्या. पण या म्हणलं भेटीले उद्या येणं होतं संत. कसं बैले घेऊन या. तर या तर लागतंच का नाही. जवळ माणसं म्हणलं राजा फेच आहे ना आम्हाला. आलेच नाही पण असं झालं तसं झालं. लोक माहित नाही का. आपण हे मारते डुबरेले काही गरज होतं का झाडावर चढायचं. कालच फोन आला त्याचा मला. काल काय म्हणे माहिती आहे का तुम्हाला. पार्टी करू म्हणे. पार्टी येते का म्हणे. सांगा त्याला पार्टी सुचून राहिल्या आता. घेणं म्हणा आता आपटून पडला कर म्हणा पार्टी. हो ना आता तुम्हालाच माहितीच आहे ना आता. आपण शेवटी आपला मेवना म्हटलं याच लागते का नाही. हो या तुम्ही दोघे जण तुमच्या मुलीला घेऊन या. ठीक आहे मग बाकी काय अडचण. मग उद्या या. मग किती वाजेला येता उद्या 2 वाजेला दुकानात बसतो. सुट्टी मागितली येतो मग दुपारी 2-3 वाजता. काय करता यादा लागतेच का नाही आज नाही उद्या. बरं या मग. हो ठीक आहे मग आता काय कोणाला काही सांगू नका जास्त. ते मारते म्हणजे कोणाला काही जास्त सांगू नका म्हणे. कसं आपले लोक नाही तर मग कसं निरा चहा करता जाते ना भेटीला येणार राहिले. हो ना आता ते तर आहेच म्हणा. लोकांना सवय जराशी सर्दी आली की चालले लोक भेटाले. जाऊ द्या काय हरकत नाही. हो येतो मी आता येतो. बरं ठीक आहे मग. वाट पाहिजे मग. ये जा घराकडे. नाही तर तसे चालले जसा. तेच म्हणलं आपल्या घरी ये जा म्हणलं. हो ना आता तिथं आल्यावर का माझ्या घरी येणार नाही का माणूस. तुम्ही राजा असे बोलता. ठीक आहे आता ठेवा म्हणलं फोन. बरं ठेवतो म्हणलं बळबू. ठीक आहे या मग या. बाबा कोणाच्या नांदी लागलो मी आता. शांताराम भाऊ म्हणा हात जोडा नाही. कोणा अरे काय राजा शांताराम भाऊ. शेंड्यावर चढलं पडलं काय असं अशा गोष्टी सांगत असते राजा. किती बोलले तर पाहिलं नाही का जवळ बा. मुजर आहे नसा आहे तसं आहे. आता मा बहिणीला सांगते ते. आता असं झालं तसं झालं. काही आपलं काही असे कारण सांगत असते. आता काय त्याला काही इलाज आहे. तसा येत होता का ते. त्याला जर म्हणलं सगळ्या पार्टीले. मग आता तू काय म्हणे तुम्ही काहीतरी आयडिया लढ बाबा. काहीतरी आता कोणाला तरी पाळाच लागणार इकून तिकून. पण आता त्याला झालं ते अति सांगता तुम्ही. मग काय आता त्याने जर सोयऱ्या धाऱ्यात केलं तर ते काय कोणाला सांगते. ते नाही सांगत. ते उद्या 100% 2 वाजता दुकानातून सुट्टी काढून येते. दोघं जण आले की झालं. मग सांगून द्यायचं बा पार्टीसाठी बरं आलो तर मा घरी आल्यावर सांगतोच ना मी त्याला. हो पण नसतं काम नाही आलं पाहिजे. हे राहिली पार्टी जागेवर हे बसले आपले नसते आता मा भेटेल याचे लोक. हो पण असं आता डबल नको सांगत जाऊ. आता सांगितलं हे नाही ना. आता काय करायला लागते मजा. झालं आता उद्या आलं की झालं आपलं काम. मी सांगतो मग मा घरी आल्यावर. माझ भाऊ माहिती आहे केली बा मजा. तसा काय येत नव्हता तू. जाऊ दे आता झाले फिल्डिंग लागली आता. उद्या म्हणलं मग कसं इथंच मग बरं टाकू नाही का. मस्त माहोल बघी. हो ना बस उद्या 2 वाजता 3 वाजता येतेच ते. मग त्याला सांगून देऊ. मग संध्याकाळी चालले आपल्या इकडे. मस्त पद्धती एवढे जण जास्त काही घेऊ नको म्हणला. म्हणलं भानून हे आपला लारा चेतन बाकी 2-3 पोट्टे असतील ना अजून. 7-8 जण लय समजा आपल्या ग्रुपमध्ये सगळी. बरं आता बाकीचं मग खर्च पाणी तुम्हीच करू राहिले ना का आम्हाला करावं लागते. सांगा आता याला काय खर्च लागून राहिला. भाजीपाला घेऊन घेऊ आपला लाराच्या वरातला. आणि बाकीचं मसाला हे ते मा घरचा आणतो. तुरीचे काय आहे 2 किलो तूर असली की झालं काम आपलं. खाले का किती खाता घोगऱ्यात. बरोबर कमी खाता बरं नाही का. नाही तर सरायचे फोटो फुकायचे लागायचे. चालले आपल्या दवाखान्यात नाही का. बरं ठीक आहे मग आता उद्याचं मग झालं मग पक्का आता. चला येतो मग आम्ही.